स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीतल्या दोस्तीतली कुस्ती आपण पाहिली। आता महापालिकांचा नवा आखाडा तयार होतोय। शहरांच्या आर्थिक नाड्या सांभाळणाऱ्या या पालिका आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी महायुतीने एक खास रणनीती आखली आहे। रणनीती हीच आहे की दोस्तीत कुस्ती करू, पण विरोधकांना संधी अजिबात नाही। महायुतीनं महापालिकांच्या निवडणुका ताकदीनं लढवण्याचं ठरवलंय। त्याचं कारणही तसंच आहे। पुढील 4 वर्ष राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका नसल्यानं विरोधकांवर निर्णायक राजकीय प्रहार करण्यासाठी महायुतीनं रणनीती तयार केली आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महायुती एकत्र लढणार आहे। मुंबईत महायुती एकत्र का लढणार आहे त्याची कारणं आहेत। मुंबईत महायुतीला त्यांचा महापौर करायचा आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे विरोधकांची ताकद वाढू शकते। मुंबई महापालिका जिंकल्यास ठाकरे बंधूंची राजकीय वाटचाल खडतर होऊ शकते। त्यामुळे मुंबईत महायुती एकत्र लढणार आहे, तर ठाण्यातली एकत्र लढण्याची कारणंही आहेत। ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे। शिवसेना भाजप वेगळे लढले तर मतांमध्ये फूट पडून विरोधकांचा फायदा होऊ शकतो। हे टाळण्यासाठी महायुती ठाण्यात एकत्र लढणार आहे। काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत। तो मुंबई असेल किंवा ठाणा असेल, अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। ठाण्यासारखी समीकरणं कल्याण, डोंबिवलीतही आहेत। त्यामुळे तिथंही महायुती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जाणार आहे। मात्र नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीतील घटक पक्ष वेगळे लढण्याची शक्यता आहे। नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचा प्रभाव आहे। दोन्ही नेत्यांमध्ये मागील 2 दशकांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात तिथं एकमत होण्याची शक्यता नसल्यानं त्यांच्यात लढत होऊ शकते। नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेची ताकद जास्त आहे, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पाहायला मिळतं। आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे। पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची, तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार। 2017 मध्ये पुणे पालिकेत भाजपची सत्ता आली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातून भाजपचे 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झाला। दोन्ही पक्षाचे मतदार मोठ्या संख्येनं असल्यानं इथं महायुती होण्याची चिन्ह नाहीयेत। पुण्यासारखीच राजकीय स्थिती पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण झाली। 2017 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं सत्ता मिळवली। पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत, त्यातील 2 भाजपच्या ताब्यात आहेत, तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे। दोन्ही पक्षांची ताकद असल्यानं तिथं भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। तर जिथं ताकद नाही तिथं भाजप मित्र पक्षांना वापरून घेतं, जिथं ताकद आहे तिथं मात्र मित्र पक्षांना महत्त्व देत नाही, अशी टीका विरोधकांनी केली। जिथे त्यांची ताकद नसते तिथे त्यांना मित्र पक्ष लागतात आणि जिथे त्यांची स्वतःची ताकद असते तिथे त्यांना वाटेकरी नको असतात। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकातही तुम्ही हेच बघा की भारतीय जनता पार्टी जिथे ताकद नाही तिथे ती सगळ्यांना सोबत घेणार आणि म्हणणार आम्ही मित्र पक्षांबरोबर न्याय केला, आणि जिथे त्यांची ताकद आहे तिथे मित्र पक्षांना कसपटा समान लेखून खड्यासारखं बाजूला केलं जाणार। भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून हाच भारतीय जनता पार्टीचा इतिहास राहिला आहे। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये महापालिका निवडणुकीवरून पुन्हा एकदा घमासान सुरू झालंय। एकंदरीत जिथं एकत्रितपणे यश मिळण्याची शक्यता जास्त आहे तिथं महायुतीनं घटक पक्षांसोबत लढण्याचा निर्णय घेतला, तर ज्या महापालिकांमध्ये दोन्ही किंवा तिन्ही पक्षांचं बळ आहे तिथं
स्वबळावर लढून विजय मिळवण्याची खेळी केली जाणार आहे. आता महायुतीची ही रणनीती आणि खेळी कितपत यशस्वी होते हे निकालानंतर स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.